श्रावण महिन्यातील एका शुक्रवारी एका गरीब स्त्रीने वैभवलक्ष्मीचं व्रत करण्याचा संकल्प केला. तिच्या घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता, पतीच्या हातात काम नव्हतं आणि मुलांच्या डोळ्यात उद्याच्या जेवणाची चिंता होती. पण त्या दिवशी तिने देवीसमोर एकच प्रार्थना केली, माते, मला धन नको, माझ्या घरातून संकट दूर करण्याची शक्ती दे. पण पुढे जे घडलं ते पाहून संपूर्ण गाव थक्क झालं. खरंच वैभवलक्ष्मीचं व्रत केल्याने घरात काय बदल होतात, माता लक्ष्मीची कृपा नेमकी कशी मिळते आणि या व्रताचा खरा अर्थ फक्त धन समृद्धी आहे की त्यामागे आणखी काही मोठं रहस्य आहे. आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी या कथेतील एक छोटीशी गोष्ट तुमच्या मनाला नक्की स्पर्श करेल. डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव होतं. गावाचं नाव होतं सोनवाडी. गाव छोटं असलं तरी तिथे लोकांच्या मनात देवाबद्दल अपार श्रद्धा होती. श्रावण महिना सुरू झाला की संपूर्ण गावच रूपच बदलून जायचं. पहाटे मंदिराच्या घंटांचा आवाज ऐकू यायचा. कुठे शिवलिंगावर अभिषेक सुरू असायचा तर कुठे स्त्रिया अंगणात सुंदर रांगोळ्या काढत असायच्या. घराघरातून धुपाचा सुगंध यायचा आणि विशेष म्हणजे श्रावणातील शुक्रवार आला की अनेक स्त्रिया लक्ष्मी मातेची पूजा करायच्या. याच गावाच्या एका टोकाला मातीचं एक छोटंसं घर होतं. त्या घरात राहत होती गौरी. गौरी अतिशय साधी, कष्टाळू आणि देवावर मनापासून श्रद्धा ठेवणारी स्त्री होती. तिचा नवरा गणेश मजुरी करायचा. त्यांना 2 मुले होती, माधव आणि चिमुकली जानकी. काही वर्षापूर्वी गणेशचं काम व्यवस्थित चाललं होतं. घरात फार श्रीमंती नव्हती, पण 2 वेळचं जेवण मिळायचं. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागायचा. सणासुदीला नवीन कपडेही घेतले जायचे. पण अचानक परिस्थिती बदलली. गावात काम कमी झालं. गणेशला रोज काम मिळेनासं झालं. घरातली थोडीफार बचत संपली. धान्याचा डबा दिवसेंदिवस रिकामा होत गेला. गौरी मात्र खचली नाही. ती रोज देवासमोर दिवा लावायची आणि म्हणायची, देवा, माझ्या मुलांना उपाशी झोपू देऊ नकोस. एके दिवशी संध्याकाळी गणेश घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त चिंता होती. गौरीने विचारलं, आजही काम मिळालं नाही का? गणेश शांत राहिला. काही क्षणांनी तो म्हणाला, नाही. गौरीने त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास पुढे केला. काळजी करू नका, उद्या काहीतरी काम मिळेल. गणेश हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, तू रोज हेच म्हणतेस गौरी, कारण मला विश्वास आहे. कशावर? गौरीने देवाकडे पाहिलं. आई लक्ष्मीवर. गणेश काही बोलला नाही. त्या रात्री घरात फारसं अन्न नव्हतं. गौरीने मुलांसाठी उरलेली भाकरी पाण्यात भिजवून दिली. मुलांनी ती खाल्ली, पण स्वतः गौरीने काहीच खाल्लं नाही. जानकीने विचारलं, आई, तू जेवणार नाहीस? गौरी हसून म्हणाली, मी आधीच जेवण केलं ग. मुलगी झोपली. पण गौरीच्या डोळ्यात झोप नव्हती. ती देवाघरासमोर बसली. एक छोटासा तेलाचा दिवा पेटवला आणि डोळे मिटून प्रार्थना केली, माते लक्ष्मी, माझ्या घरात पैसा नाही म्हणून मी तुझ्याकडे आलेली नाही. माझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहत नाही म्हणून तुझ्याकडे आले आहे. माझ्यावर कृपा कर. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी विहिरीवर पाणी आणायला गेली. विहिरीजवळ एक वृद्ध स्त्री बसलेली होती. तिच्या अंगावर साधी पांढरी साडी होती. चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. गौरीने तिला पाहिलं आणि नमस्कार केला. वृद्ध स्त्री हसली. गौरी, खूप काळजी दिसतेस. गौरी आश्चर्यचकित झाली. तुम्हाला माझं नाव कसं माहीत? वृद्ध स्त्री हसून म्हणाली, ज्यांच्या मनात दुःख असतं त्यांना ओळखायला नावाची गरज नसते. गौरी तिच्या जवळ बसली. तिने आपल्या घरची परिस्थिती सांगितली. वृद्ध स्त्री शांतपणे ऐकत होती. मग म्हणाली, श्रावणातील शुक्रवारपासून तू वैभवलक्ष्मीचं व्रत श्रद्धेनं कर. गौरीनं विचारलं, पण माझ्याकडे पूजेसाठी पैसे नाहीत. वृद्ध स्त्री हसली. मातेची पूजा करण्यासाठी मोठी संपत्ती लागत नाही. स्वच्छ मन, श्रद्धा आणि शक्य तितकी साधी पूजा पुरेशी आहे. देवाला दिखावा नको असतो. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. पण मला व्रत कसं करायचं हेही माहीत नाही. वृद्ध स्त्रीने तिला साध्या पद्धतीने पूजा, स्वच्छता, संकल्प, नैवेद्य आणि प्रार्थनेचं
महत्त्व सांगितलं आणि शेवटी एक गोष्ट विशेष सांगितली. गौरी, लक्षात ठेव, व्रत म्हणजे फक्त इच्छा मागणं नाही, व्रत म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल करण्याचा संकल्प. गौरीने नमस्कार केला. मी तुमचं सांगणं नक्की पाळेन. शुक्रवार उजाडला. गौरी पहाटेच उठली. तिने घर झाडून स्वच्छ केलं. अंगणात तिने छोटीशी रांगोळी काढली. घरात फार काही नव्हतं तरी तिने देवघर स्वच्छ केलं. एक छोटासा ताटात तिने उपलब्ध असलेल्या वस्तूंची पूजा मांडली. तिने लक्ष्मी मातेचं स्मरण केलं, दिवा लावला आणि हात जोडून म्हणाली, माते, माझ्या घरात सुख दे, पण त्याहून आधी मला संकटाच्या समोर जाण्याची शक्ती दे. गणेश दूर उभा राहून पाहत होता. त्याने विचारलं, तू एवढं सगळं का करतेस गौरी? गौरी म्हणाली, माझं मन शांत होतं म्हणून. गणेश काही बोलला नाही. त्या दिवशी गौरीने शक्य तितक्या श्रद्धेने व्रत केलं. संध्याकाळी पूजा पूर्ण केल्यानंतर तिने मुलांना प्रसाद दिला. जानकीने प्रसाद खाताना विचारलं, आई, आता लक्ष्मी माता आपल्या घरी येणार का? गौरी हसली. आई लक्ष्मी आधीपासूनच आपल्या घरी आहे ग. आपण तिचं स्वागत प्रेमाने करायचं. दुसऱ्या दिवशी गणेश गावातील बाजारात गेला. तिथे एका व्यापाऱ्याला मजुराची गरज होती. गणेशने काम विचारलं. व्यापाऱ्यानेच त्याला दुसऱ्या दिवशीपासून कामावर बोलावलं. गणेशच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी आनंद दिसला. तो घरी आला आणि गौरीला म्हणाला, मला काम मिळालं. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने देवासमोर हात जोडले. पण ती म्हणाली, ही केवळ देवीची कृपा आहे असं म्हणण्यापेक्षा आपण हेही लक्षात ठेवूया, देवावर श्रद्धा ठेवून आपण प्रयत्न सोडायचे नाहीत. गणेशने तिच्याकडे पाहिलं. त्या दिवसापासून त्याच्यातही बदल झाला. तो रोज काम शोधू लागला. गौरी घरच्या परिस्थितीत काटकसर करू लागली. मुलांनीही अनावश्यक खर्च करणं सोडलं. घरात पैसे हळूहळू येऊ लागले, पण अजूनही त्यांची परिस्थिती फार चांगली झाली नव्हती. दुसऱ्या शुक्रवारी गौरीने पुन्हा पूजा केली. यावेळी तिची शेजारीण सुमित्रा तिच्याकडे आली. सुमित्राने विचारलं, तू काय करतेस? गौरीने तिला वैभवलक्ष्मी व्रताबद्दल सविस्तर माहिती सांगितली. सुमित्राने विचारलं, याने खरंच पैसा मिळतो का? गौरी शांतपणे म्हणाली, मला माहीत नाही, पण माझ्या मनात आशा निर्माण झाली आहे आणि त्या आशेमुळे मी प्रयत्न करू लागले. सुमित्रा काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, मलाही तुझ्यासोबत पूजा करायची आहे. गौरीने तिचं स्वागत केलं. दोघींनी मिळून देवीसमोर प्रार्थना केली. त्या दिवसापासून गावातील आणखी काही स्त्रिया शुक्रवारी एकत्र येऊ लागल्या. कोणी मोठी पूजा करत नव्हतं. सगळ्यांच्या घरी उपलब्ध असेल त्यानुसार पूजा होत होती. एक गोष्ट समान होती. श्रद्धा गावात एक सावकार होता. त्याचं नाव होतं रघुनाथ. त्याला गौरीच्या घरात झालेला बदल दिसला. त्याने गणेशला सांगितलं, तुला पैसे हवे असतील तर मी देऊ शकतो. गणेशने विचारलं, कशासाठी? रघुनाथ म्हणाला, तू मोठं काम सुरू कर, पैसे घे आणि जास्त कमव. गणेशच्या मनात विचार आला, पण गौरीने त्याला सावध केलं, आपण आपल्या कुवतीनुसारच पाऊल टाकूया. लोभामुळे घेतलेलं कर्ज पुन्हा संकट आणू शकतं. गणेशने तिथं ऐकलं. त्याने मोठं कर्ज घेतलं नाही. तो नियमित काम करू लागला. गौरीने घरात छोटासा घरगुती व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. ती घरगुती पदार्थ तयार करून विकू लागली. सुरुवातीला तिला 2 ग्राहक मिळाले, मग 4, नंतर 8. हळूहळू तिच्या हाताला काम मिळू लागलं. गौरी म्हणायची, देवीकडे प्रार्थना करत बसून राहायचं नाही. प्रार्थना मनाला शक्ती देते आणि शक्ती योग्य कामात वापरायची. त्या रात्री गौरीने देवीची पूजा केली. थकून ती झोपली. रात्री तिला एक स्वप्न घडलं. तिने पाहिलं, एक विशाल कमळाचं सरोवर आहे. संपूर्ण परिसरात सुवर्ण प्रकाश पसरलेला आहे. त्या प्रकाशातून एक दिव्य स्त्रीरूप प्रगट होतं. गौरी हात जोडते. तिच्या ओठांवर एक छोटासा शब्द येतो, माते. दिव्य स्वर ऐकून, गौरी, तू माझ्याकडे संपत्ती मागितलीस का? गौरी म्हणते, नाही माते, मी फक्त माझ्या कुटुंबासाठी सुख मागितलं. स्वर पुन्हा आला, खरं वैभव फक्त सोन्यात नसतं. जिथे समाधान, कष्ट, प्रामाणिकपणा आणि दुसऱ्याला मदत करण्याची भावना असते, तिथेच खरं वैभव असतं. गौरीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिने विचारले, माते, मग माझं व्रत स्वीकारलं आहे का? दिव्य स्वर म्हणाला, श्रद्धेने केलेला प्रत्येक चांगला संकल्प मनाला शुद्ध करतो. पण लक्षात ठेव, कामाशिवाय फक्त इच्छा पूर्ण होत नाही. इतकं बोलून प्रकाश नाहीसा झाला. गौरीची झोप उघडली. ती काही क्षण शांत बसून राहिली. तिला जाणवलं, व्रताचा अर्थ तिने पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने समजून घेतला होता.
चौथा शुक्रवार आला. गौरीने नेहमीप्रमाणे पूजा केली, पण यावेळी तिने एक नवीन संकल्प केला. आजपासून माझ्याकडे जे असेल त्यातून थोडं दुसऱ्यांसाठी ठेवेन. त्या दिवशी पूजा झाल्यानंतर तिने थोडं अन्न बाजूला काढलं, ते एका वृद्ध मातेला दिलं. गणेशने विचारलं, आपल्याकडेच कमी आहे तरी तू दुसऱ्याला का देतेस? गौरी हसून म्हणाली, कमी असलं तरी वाटल्याने मन श्रीमंत होतं. गणेश काहीच बोलला नाही, पण त्या दिवसापासून तोही गरजू लोकांना मदत करू लागला. काही दिवसांनी गणेश ज्या ठिकाणी काम करत होता तिथे मोठी अडचण आली. काम बंद पडलं. गणेश पुन्हा बेरोजगार झाला. घरात पुन्हा चिंता निर्माण झाली. माधवच्या शाळेची फी बाकी होती. जानकी आजारी पडली. गौरीच्या डोळ्यात चिंता होती, पण यावेळी ती पूर्वीसारखी घाबरली नाही. तिने देवघरात दिवा लावला. माते, संकट आलं आहे, मला यापासून पाळायचं नाही, योग्य मार्ग दाखव. दुसऱ्या दिवशी ती स्वतः काम शोधायला बाहेर पडली. तिच्या हातच्या पदार्थांची गावात मागणी वाढली. एका दुकानवाल्याने तिला मोठी ऑर्डर दिली. तिने रात्रंदिवस मेहनत केली. गणेशही काम शोधत राहिला. काम दिवसांनी त्याला दुसरीकडे काम मिळालं. घर पुन्हा सावरू लागलं. गौरीच्या वागण्यात झालेला बदल पाहून गावातील लोकही प्रभावित झाले. पूर्वी प्रत्येकजण फक्त स्वतःच्या घराचा विचार करायचा. आता शुक्रवारच्या दिवशी काही स्त्रिया एकत्र येऊन गरजू कुटुंबासाठी धान्य जमा करू लागल्या. कोणी तांदूळ देत होतं, कोणी डाळ, कोणी तेल, कोणी कपडे. गौरी म्हणायची, माता लक्ष्मीची पूजा म्हणजे फक्त आपल्या घरासाठी मागणं नाही, आपल्या आसपासच्या लोकांचं जीवनही सुखी करण्याचा प्रयत्न करणे हेही वैभव आहे. हळूहळू सोनवाडीमध्ये एक सुंदर परंपरा निर्माण झाली. प्रत्येक शुक्रवार पूजा आणि पूजेनंतर शक्य तितकी सेवा. एक दिवस रघुनाथ सावकार मोठ्या अडचणीत सापडला. त्याच्या दुकानात चोरी झाली. त्याचं मोठं नुकसान झालं. ज्याच्याकडून त्याने पैसे घेतले होते ते त्याच्यावर दबाव आणू लागले. रघुनाथ गावात कोणाकडे मदत मागावी याचा विचार करू लागला. शेवटी तो गौरीच्या घरी आला. गौरीने त्याला पाहिलं. तिला आठवलं, याच माणसाने एकदा गणेशला मोठं कर्ज घेण्याचा मोह दाखवला होता, पण गौरीने त्याच्यासाठी वाईट वागणूक दिली नाही. तिने त्याला पाणी दिलं. रघुनाथ म्हणाला, गौरी, आज मी संकटात आहे. गौरी म्हणाली, संकटात माणूस एकटा पडू नये, आपण शक्य ती मदत करू. तिने गावातील लोकांना एकत्र केलं. ज्याने जे शक्य होतं ते केलं. रघुनाथच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मी पैसा असूनही गरीब होतो आणि तुमच्याकडे कमी असूनही तुम्ही मनाने श्रीमंत आहात. गौरी शांतपणे म्हणाली, हेच खरं वैभव. काही महिन्यांनी श्रावण संपत आला. पुळके दिवशी गौरीला ती वृद्ध स्त्री पुन्हा विहिरीजवळ दिसली. गौरी धावत तिच्याजवळ गेली. आई, तुम्ही कुठे होता? वृद्ध स्त्री हसली. मी तर इथेच होते. गौरीने तिच्या पायांवर डोकं ठेवलं. तुम्ही मला व्रत सांगितलं नसतं तर माझं काय झालं असतं माहीत नाही. वृद्ध स्त्री म्हणाली, व्रताने तुझं आयुष्य बदललं की तुझ्या श्रद्धेने? गौरी शांत झाली. वृद्ध स्त्री म्हणाली, गौरी, तू आधीही देवावर विश्वास ठेवत होतीस, पण त्या विश्वासाला कष्टाची जोड दिलीस म्हणून तुझ्यावर बदल झाला. गौरीने वर पाहिलं. त्या क्षणी वृद्ध स्त्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसलं. क्षणभर गौरीला त्या वृद्ध स्त्रीमध्ये माता लक्ष्मीचं रूप दिसल्यासारखं वाटलं. तिने डोळे मिटले. पुन्हा डोळे उघडले तेव्हा वृद्ध स्त्री तिथे नव्हती. फक्त विहिरीजवळ एक सुंदर कमळाचं फूल पडलं होतं. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने ते फूल उचललं आणि मनात म्हटलं, माते, मला आता समजलं, या कथेचा अर्थ असा नाही की वैभवलक्ष्मी व्रत केलं की प्रत्येकाला अचानक धन मिळतं. या कथेचा खरा संदेश अधिक सुंदर आहे. श्रद्धा मनाला आधार देते, व्रत आपल्याला संयम शिकवतं, पूजा मनाला शांतता देते आणि प्रामाणिक कष्ट आपल्याला पुढे घेऊन जातात. श्रावणातील वैभवलक्ष्मी व्रत श्रद्धेने करणाऱ्या व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार पूजा करावी, मनात चांगले विचार ठेवावे, शक्य असल्यास गरजू व्यक्तीला मदत करावी आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नये. कारण देवीसमोर हात जोडणं की भक्ती आहे, पण संकटातही योग्य मार्गाने चालणं राहणं ही त्या भक्तीची खरी परीक्षा आहे. गौरीचं घर काही दिवसात राजवाडा झालं नाही. तिच्या घरात सोन्याचे ढीग आले नाहीत, पण तिच्या घरात एक गोष्ट नक्की आली, समाधान. घरात पुन्हा हसू आलं. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आला. गणेशच्या मनात आत्मविश्वास झाला. गौरीच्या मनात श्रद्धेसोबत कष्ट करण्याची शक्ती आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या छोट्याशा घरातून अनेक गरजू लोकांना मदत मिळू लागली. म्हणूनच गौरी म्हणायची, वैभव म्हणजे फक्त घरात पैसा असणं नाही, वैभव म्हणजे घरात प्रेम असणं, मनात समाधान असणं आणि आपल्या हातून दुसऱ्यांचं भलं होणं. श्रावणातील प्रत्येक शुक्रवार तिच्यासाठी फक्त व्रताचा दिवस राहिला नाही, तो झाला श्रद्धेचा दिवस, संयमाचा दिवस आणि सेवाभावाचा दिवस. आणि म्हणूनच आजही सोनवाडीतील स्त्रिया श्रावणातील शुक्रवार
शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीसमोर दिवा लावताना एकच प्रार्थना करतात, हे वैभवलक्ष्मी माते, आमच्या घरात फक्त धन नको. आमच्या घरात समृद्धी, समाधान, आरोग्य, प्रेम आणि दुसऱ्याला मदत करण्याची शक्ती दे. श्री वैभवलक्ष्मी मातेला मनोभावे नमस्कार. जर तुम्हाला माता लक्ष्मीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री वैभवलक्ष्मी मातेला नमस्कार. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील व्रत पूजा करणाऱ्या व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. जय माता लक्ष्मी.